पण मतदानाच्या दिवशी रिॲक्ट होणार आहे असं तिथं बघायला मिळालं. आताची जी निवडणूक आहे या निवडणुकीत थोडी वेगळी स्थिती अशी आहे की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्या सत्ताधारी पक्षाचा लोकसभेच्या निवडणुकीचा जो फटका बसला आहे त्याची नोंद त्यांनी फार सिरियसली घेतली. आणि ती सिरियसली घेतली म्हणजे काय केलं, त्यांनी हेच केलं की अधिक लोकांना खुश करता येईल अशा प्रकारच्या योजना ह्या द्यावेत. पैसे जास्तीत जास्त उचललेत की जेणेकरून लोकांना समाधानी ठेवता येईल. त्याची उपयुक्तता किती आहे, ते किती दिवस टिकणार आहे ह्याची माहिती जरी असली तरी आज वेळ मारून न्यायची आणि निवडणुका जिंकायचं हे सूत्र त्यांचं मला असं दिसतंय. आता उदाहरणार्थ लाडली बहीण माझी माहिती अशी आहे की 2 कोटी आणि 30-32 लाख असा काहीतरी आकडा आहे. एवढा मुलींना त्यांनी 1500 रुपये दिले पुढचे दिले आणि त्याच्यातून महिलांना आकर्षित करण्याच्या उद्देशी त्यांची तयारी दिसते. पण त्याचा परिणाम होईल काही ना काहीतरी. एवढे पैसे वाचले त्याचं काही ना काहीतरी होईल, पण फार होईल असं मला वाटतं ते. आणि त्याचं कारण असं आहे की एका बाजूने तुम्ही मदत केली आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार वाढले. जी माहिती माझ्याकडे आहे असता महिलांच्या अत्याचाराच्या उद्देशी महाराष्ट्राची आकडेवारी, त्या आकडेवारीनुसार 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 67,381 आत्महत्याच्यात आपल्या अत्याचाराच्या तक्रारी आहे. ही काही लहान नाही. आणि दुसरा एक भाग आहे की मुली किंवा स्त्रिया बेफत्ता होण्याच्या संबंधीची जी माहिती आहे ती त्याच्यात असं दिसतं की हजार महिला आणि मुली राज्यामध्ये बेफत्ता आहेत. 64,000. आणि त्याच्यामध्ये गृहमंत्री ज्या जिल्ह्याचे आहेत त्या जिल्ह्याची सुद्धा नोंद मोठी आहे. असं एका बाजूने लाडली बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने मुलींचा अत्याचार होतो, बेफत्ता होतात, त्यांचा फत्ता लागत नाही. या सगळ्या गोष्टीचा काही ना काहीतरी फायदा होईल ना. आणि आम्ही लोकांच्या समोर ही दुसरी बाजू मानतोय. हा जसा प्रश्न आहे तसं दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या उद्देश महाराष्ट्राचा नंबर दुर्दैवाने आज वर आहे. उत्पादन खर्चाचा आजार विचार करून त्याला किंमत मिळत नाही, त्याच्या हाताचं पीक घसत नाही. आता थोडी परिस्थिती बदलायला लागली, पण सोयाबीन आणि कापूस हे महत्त्वाचं पीक आहे या राज्यातलं काही भागात. आज त्याच्या किमती जास्त वेगळ्या होत्या, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अस्वस्थ होता. त्यामुळे शेतकरी नाराज होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. तिसरा महत्त्वाचा प्रश्न इथे दिसतो. शैक्षणिक संस्था वाढल्या, शाळांची सुविधा वाढली, शिक्षण देण्याची संधी अधिक लोकांना मिळाली, मुलं शिक्षित होत आहेत, पदवीधर होत आहेत, पण काम कुठे आहे, नोकरी कुठे आहे, सगळीकडे फिरत असतात, नोकऱ्या मिळत नाहीत. त्या प्रकारचा एक निराशा तरुण पिढीच्या होईल. असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्रात आहेत. आणि त्यामुळे एका बाजूने हे प्रश्न मांडणं आमचं काम आहे आणि दुसऱ्या बाजूने सरकार सत्ताचा वापर किंवा गैरवापर करून निवडणुका जिंकण्यासाठी कसं पाऊल टाकता येईल त्या दृष्टीने सगळी पावले त्यांची दिसतात. आणि त्याचा परिणाम किती होईल हे बघायचं. पण मला स्वतःला असं वाटतं
की राज्यात लोकांना परिवर्तन हवे आणि लोक परिवर्तन करतील. महाविकास आघाडी यांच्या फाशीची लोक महाराष्ट्रात उभे राहतील असं माझं ऑब्झर्वेशन त्यातलं असतं. साहेब, अजितदादांनी एका ठिकाणी बोलत असताना असं म्हणाले की आतापर्यंत प्रतिभा काकी कधी बाहेर आले नाहीत प्रचाराला. मी त्यांना निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे, नातवाच्या प्रचारासाठी बाहेर आला, पण इतर वेळी कधी आमच्यासाठी बाहेर आला नाही. आणि याच्याआधी आले, याच्याआधी सुद्धा इथं माझ्या फारसापेक्षा कधी फारसं भरायचं नाही. बाकी सगळ्यांच्यात माझ्या घरचे बहुतेक सगळे लोक येतात. विरोधकांना 500 रुपये देऊन आणलं जातं अशा पद्धतीचा पण आरोप होतोय. महिलांना 500 रुपये देऊन आणलं जातं या ठिकाणी बारामती. कोणाकडे? समोरच्यांच्या म्हणजे आपल्याकडूनच अशा पद्धतीचा 500 रुपये महिलांना देऊन आणलं जातं हो असा आरोप केला जातोय. आम्ही महिला कुठं आणल्या? दादांचा आरोप आहे. कुठं आणल्या? कुठं? बारामतीमध्ये सभांना किंवा ज्या प्रचार फेरी चालू आहेत बारामतीला अजून सभा सुद्धा मी घेतली नाही, गेलो नाही. साहेब, आता प्रचाराचे जर मुद्दे सगळे बघितले तर विकास कामं सोडून अवांतर चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. विकासाच्या मुद्द्यावरती आता महाविकास आघाडीकडून महायुतीकडून सांगितलं जात नाही. साधी गोष्ट अशी आहे की मी अनेक मिनिस्टरांची भाषणं ऐकली निवडणुकीच्या काळात. आधी माझ्या कॉलेजमध्ये शिकत असताना जवाहरलाल नेहरूंचं निवडणुकीचं भाषण पुण्यात नाही आणि त्यानंतर जेवढे प्राईम मिनिस्टर झाले आणि निवडणुकीत सहभागी झाले त्यांची भाषणं मी ऐकली. जनरली प्राईम मिनिस्टरचं भाषण याचा अर्थ उद्याचा देश राज्य याचा चेहरा कसा विकू इच्छितो, आमची धोरणं काय जातील, आमचं कार्यक्रम काय असेल हे मांडत असेल. पहिले प्राईम मिनिस्टर आले ज्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे की त्यांनी सुरुवातच केली 400 जागा. 400 जागा कशासाठी? गव्हर्नमेंट चालवायला 400 जागाची गरज नाही. 300 जागा असेल तरी फार चालते. मला आठवत आहे नरसिंहराव प्रधानमंत्री होते, आमची विधाची नव्हती, त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो. त्याच्यानी सरकार चालवलं. पण 400 कशाला हवेत याचा अर्थ त्यांचे काही सहकारी जाहीर बोलले की आम्हाला घटनेमध्ये सुधारणा करणे, संविधानात बदल करणे आणि घटना संविधानात ठेंगराळ करण्याचं काम करण्याचं आज त्यांच्या मनात दिसतं आहे. आणि त्यासाठी ते 400ची गोष्ट मानत आहेत. ही गोष्ट लोकांना सांगावं लागेल आम्हाला की हे खरं नाही, हा संविधानाला धोका आहे आणि ही सूत्र घेऊन हे निवडणुका करत आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत त्या आम्ही लोकांच्या समोर मांडणार आहोत आणि त्याचा परिणाम योग्य असा दिसेल अशी आम्ही आशा करतो. साहेब, राष्ट्रवादीला सीट्स किती मिळतील आता? मी काही ज्योतिषी नाही, मुख्यमंत्री होईल राष्ट्रवादीचा? मी काही ज्योतिषी नाही. साहेब, ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमाने आहेत, यांनी एक व्हिडिओ प्रक्षेपित केलाय. त्यांनी यामध्ये म्हटलंय की शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले हे वोट जिहादचे सेनापती आणि सैनिक आहेत. आपली काय प्रतिक्रिया आहे याच्यावर? हो, जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीसने काढला, हा काही इतर कुणी काढले नाही. आणि त्याचं कारण काही कॉन्स्टिट्युन्सीमध्ये मायनॉरिटीजने महाविकास आघाडीच्या लोकांना मतदान केलं. असं आहे की एखाद्या मतदारसंघात एखादा समाज जास्त असेल, उदाहरणार्थ पुण्याच्या काही भागामध्ये एक विशिष्ट समाज आहे, हिंदू समाज आहे, आणि त्यांनी मतदान केलं भाजपला, तर आम्हाला सवय येते की इथं असंच मतदान होतं. याचा अर्थ तुम्ही काही जिहाद समजत नाही, त्याला मी धार्मिक वगैरे देत नाही, तिथल्या लोकांची विचारधारा. त्यामुळे वोट जिहाद हा शब्द वापरून विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने एक प्रकारचा धार्मिक कलर या निवडणुकीला द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो. आणि आम्ही त्याच्यात
एकदम विरोधी असतो. तर एक शेवटचा प्रश्न आहे. अजित पवार वारंवार टीका करतायत, शरद पवारांनंतर मीच वाली अशा पद्धतीचं हे करतायत. ते म्हणतायत की आता लोकसभेला तुम्ही गंमत केली, आता गंमत केल्यास तुमचीच गंमत होणार असं एक टीका केली त्यांनी. टीका काय केली? लोकांनी इलेक्शन गमत केली म्हणजे काय? साहेब अदानी त्यानं मतं दिली नाही हेच ना, मतं दिली नाही. हां, दुसरं काय? लोकांचा अधिकार आहे, त्याने योग्य असेल ते केलं. पण तुमच्या बाबत असं आता मीच वाली हे शब्द वारंवार सभेमध्ये बोलले जातात. नाही पण असं आहे, उद्या कुणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा माझी काय तक्रार आहे, पण लोकांनी म्हणलं पाहिजे ना, मी म्हणून करू शकतो. बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला जातो. असं की हे सगळं धार्मिक नाही करायचे, कमी लाईनवर सगळं इलेक्शन द्यायचं. साहेब म्हणजे हा सगळा विषय का बसेल तो कसेल असे विषय मांडणं, याचा अर्थ त्यांना खात्री झाली आपल्याला यश नाही, आणि त्यावेळेस ते धार्मिककडे देऊन हिंदू मुस्लिमांच्यामध्ये एक चांगलं वातावरण असताना ते खराब करण्याचा प्रयत्न हा होतो. साहेब अदानी सोबत जी बैठक झाली त्याच्यामध्ये तुम्ही उपस्थित होता की नव्हता? असं आहे की बैठक झाली त्यांच्या सभेत नाही, त्यांच्या घरी मी गेलो असतो, हे खरं आहे.